हाय, हॅलो. मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता आपण बघणार आहोत की प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन झाल्यावरती काय करायचं आहे किंवा कॉन्स्टिपेशनमुळे खूप सारा त्रास होत आहे किंवा हार्ड स्टूल पूर्णपणे पास होत आहे, स्टूलमधून ब्लड निघत आहे. त्या गोष्टींवरती आपण काय करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. आपल्याला आपलं हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला दिवसातलं 7 ते 8 ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपला नारळ पाणी, ज्यूस ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे आणि पाणी पण व्यवस्थित प्रमाणात जास्त प्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं की आपली स्किन ग्लो करते, आपले हेअर चांगले होतात आणि आपल्या बाळाला व्यवस्थित प्रकारे फ्लूइड मिळतं. म्हणजे बाळाचं पण डिहायड्रेशन म्हणजे बाळ पण व्यवस्थित ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये चांगलं होतं. त्यानंतरनं बाळाच्या भोवतीचं जे अम्युनिटी फ्लूइड आहे ते पण मेंटेन राहण्यासाठी मदत होते. त्यानंतरनं जे आपल्याला स्टूल पास होत नाही, जे आपल्या बाउलमध्ये कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे एकदम असं घट्ट कडक शिला होतं, तर ते कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे पाण्यामुळे काय होतं की तिथे बॉवेल मुवमेंट हे व्यवस्थित होते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशनपासून रिलीफ मिळू शकतो. कॉन्स्टिपेशनचा जर जास्त त्रास असेल तर आपण सकाळी कोमट पाणी प्यायचं आहे. त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला फायबर रिच जे फ्रूट आहेत, जे डाएट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. जसं की हिरव्या पालेभाज्या जसं की कुंबर म्हणजे काकडी. काकडीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे ते आपण खाऊ शकतो. त्यानंतरनं फ्रुट्समध्ये ॲपल सालीसकट खायचं आहे. तर त्याच्यामुळे पण आपल्याला त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन रिलीफ हे होऊ शकतं. त्यानंतरनं किशमिश जे आहेत ते आपण जास्त त्रास असेल तर आपण ते रात्री भिजत घालून सकाळी खायचे आहेत किंवा असे कोरडे पण खाल्ले तरी चालतात. पण भिजवून खाल्ले तर खूप चांगलं आहे. तर त्याच्यामुळे आपलं कॉन्स्टिपेशन हे कमी होण्यास मदत होते. ही मेडिसिन आपण मनाने घ्यायचे नाहीत. आपल्याला जर काही त्रास वाटत असेल तर आपण एक डॉक्टरांकडे जायचं आहे आणि त्याच्यावरती मेडिसिन घ्यायची आहेत. जर आपल्या टॉयलेटमधून ब्लड येत असेल तर आपल्याला तिथं पायलचा त्रास हा जाणवायला पुढे जाऊन सुरुवात होऊ शकते. तर तुम्ही घरी न हे गोष्टी करता काही उपचार न करत बसता तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे जायचं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढची मेडिसिन जे आहेत ते घ्यायची आहेत. तर त्यानंतर तुमचे आणखीन काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.